पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 14 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण बैठक शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत. पाहूया काय निर्णय झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटनाची महत्त्वपूर्ण बैठक. TET, BLO, ड्युटी, पदोन्नती, वेतन श्रेणी, विविध प्रश्नावर सकारात्मक चर्चा. 15 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 9 जुलै 2026 रोजी आझाद मैदानावर झालेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर शिक्षक संघटनांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. शिक्षण मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रम काळे, आमदार सुधाकर आडबाले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून अनेक विषयावर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे बैठकीनंतर संघटनाकडून सांगण्यात आले. TET उत्तीर्ण शिक्षकांनी पदोन्नती मागणी. बैठकीत प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत आणि TET उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना शिफारशीस्त यादीत समाविष्ट करून पदोन्नती देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. पात्र शिक्षकांना दीर्घकाळ पदोन्नतीपासून वंचित ठेवणे अशी भूमिका संघटनांनी मांडली. BLO ड्युटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान. राज्यातील अनेक शिक्षकांना निवडणूक प्रक्रियेसाठी BLO बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याने अध्यापनाचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. यावर शिक्षण मंत्र्यांनी पुढील आठवड्यात महसूल विभाग आणि शिक्षण विभागाची संयुक्त बैठक घेऊन याबाबत योग्य तोडगा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा. सर्व शिक्षकांसाठी TET अनिवार्य करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा आयोजित करावी अशी मागणी संघटनांनी केली. इतर राज्यांनी या विषयावर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल असे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी. 6वी ते 8वीच्या वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी ही महत्त्वाची मागणी बैठकीत करण्यात आली. या संदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. BLO ड्युटी नाकारणाऱ्या शिक्षकावर गुन्हे मागे घेण्याची मागणी. BLO ड्युटी नाकारल्यामुळे काही शिक्षकावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी संघटनांनी केली. यावर विषयावर महसूल विभागासोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल असे आश्वासन बैठकीत देण्यात आले. आंदोलनाच्या दिवशीचा पगार कापू नये. 9 जुलै 2026 रोजी झालेल्या शाळाबंद आंदोलनाची माहिती झालेल्या शिक्षकांना त्या दिवसाचा पगार कापू नये अशी मागणी संघटनांनी केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षक शनिवारी अतिरिक्त तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यास तयार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. या मागणीवर मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित विषयावर पुढील बैठकीत चर्चा. बैठक उशिरा सुरू झाल्यामुळे सर्व विषयावर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. अनुदानातील त्रुटी, शेवटच्या वर्गाची पटसंख्या तसेच आमदार आणि विविध संघटनांकडून प्राप्त झालेल्या इतर निवेदनावरील विषयावर पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरवले आहे. शिक्षक संघटनाची अपेक्षा. बैठकीनंतर शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींनी सांगितले की शासनाने विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून आता ह्या चर्चेत लवकरात लवकर शासन निर्णयामध्ये रूपांतर होणे आवश्यक आहे. राज्यातील शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर ठोस निर्णय झाल्यास शिक्षण व्यवस्थेलाही त्याचा मोठा लाभ होईल. कोकण विभाग शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भामरे यांनी बैठकीतील चर्चेची माहिती देताना सांगितले की उर्वरित मागण्यांवर पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा शिक्षक संघटनांनी आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्याला सतत पाहायला मिळतील. महत्त्वपूर्ण बैठकीचे मुद्दे, सविस्तर चर्चा आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे.